भूतं भवाचितं निर्गुणरहितं श्री सद्गुरु नमामि। गुरुमुखे पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा। श्री आनंदाय नमो नमः, श्री दत्तात्रयाय नमो नमः, श्री दिगंबराय नमो नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो सद्गुरु सदैरानाम, ओम नमो सद्गुरु दुर्बल पालनाम, ओम नमो सद्गुरु पूर्ण निदानाम, सकळ गुण संपन्न। प्रथम आनंद मालक जीवाचे बंधू दत्त महाराज, शहादताचे अवतार सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज, महंत श्री श्री 108 शिवकाशीबन महाराज, तुळशीबन महाराज, गैबीबन महंत महाराज, सद्गुरु समर्थ रामेश्वरबन महंत महाराज, सद्गुरु महंत डॉक्टर प्रसादबन महंत महाराज, गुरुवर्य गंभीरबन महंत महाराज, गुरुवर्य शांतीब्रह्म येदुबन महंत महाराज, संत बापूजी महाराज, आनंदगीर महाराज, आनंदबन महाराज, सर्व संता महंताच्या चरणी कोटी कोटी नमन। राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज या भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन चालत असलेला पवित्र गावामध्ये, पवित्र नगरीमध्ये, नाव शिराढोण या नगरीमध्ये भगवान दत्तप्रभूच्या दरबारामध्ये एवढ्या अट्टासानं तुम्ही मंदिर उभं केलं, ते म्हणता संतांचा फार मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। त्या दरबारामध्ये चालत असलेला आनंदाची गंगा, नुसता आनंद नाही, आनंदाची ती गंगा आहे। सृष्टीच्याही ज्ञानपदाचा दाता, निरालम सृष्टीचा आनंद मालक, त्या मालकाचे तुम्ही आम्ही सेवक आहोत। आजच्या या भेटीचा योग म्हणजे एकमेव याचं कारण एक असेल, कशाच प्रकारचं मानधन आशा कशाचीच न करता निस्वार्थ प्रपंचातून एक एक रुपया जमा करून भगवंतासाठी एक दिवस आपणाला प्रत्येक गावामध्ये सेवा देण्याचं, तुमचेच ज्यांनी 11 वर्षे सेवा कोलंबीची केली, 5 वर्षापासून सरेगावला आहेत, शहादत्त महाराज उर्फ सच्चिदानंद बन गुरु येदुबन महंत महाराज, दत्त संस्थान सरेगाव इथले मठाधीश, त्यांना 2.5 ते 3 महिन्याखाली 2 महिन्याखाली कुंभमेळ्या प्रयागराज काशीहून डायरेक्ट त्यांच्या नावानं महंतकीची पदवीचं प्रमाणपत्र आलं। सरेगावकरांनी त्यांचा मोठा फार सत्कार नियोजन ठेवला। त्या महात्म्या, त्या कमी वयामध्ये त्यांनी एक निर्णय घेतला। तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, महात्मा बसवेश्वर असेल, ज्यांनी देह कष्टविले परोपकारासाठी, रामेश्वरबर महाराजांनी, प्रसादबर महाराजांनी जे हे भांडवल आणून ठेवलं, 1 रुपया कोणाचा न घेता एका अभंगावर, पदावर लाखो रुपये जी आरती सेवा म्हणून करत असताना जमा करणारा हा धर्म आहे। तर त्याच्यातून निस्वार्थ करण्यासाठी एक दिवस या आनंद गंगा म्हणून महाराजांनी ठरवली।
त्यांना साथ सरेगावकरांनी दिली. आमची सुद्धा त्यांच्या मागे पाठिंबा आहे. हे पहिला दिवसच आहे, म्हणाय काय हरकत नाही. पहिला दिवस सरेगावकरांनी केला, दुसरा दिवस शिराढोण. मी सरेगावला गेलो नाही कार्यक्रम असल्यामुळं, पण शिराढोणला आल्याशिवाय राहिलो नाही. म्हणून सर्वांनी शिवमध्ये आहात, गावकऱ्याच्या चरणी, घेणाऱ्या भक्ताच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. या दिवसाचं एकमेव कारण आहे, कायेच्या मायेच्या विरहित असणारा भगवान माझा आनंद मालक, त्या मालकाची ओळख व्हावी. रात्रंदिवस आमचं तळमळ चली, सुख मिळेल सुख मिळेल. सुख कुठंच नाही. सुख कुठं आहे? सुख फक्त संत समागमामध्ये आहे आणि भगवंताच्या चिंतनात आहे. आनंद आनंद मुकी गावे गीत, तरीत सोहित जीवित वाचे. आनंद नामगात संसार करावे न ब्रह्मरूप व्हावे सकळाशी. हा दिवस आहे. त्या दिवसाची ओळख व्हावी. 3 तास चिंतनामध्ये जावं आणि पूर्ण 1 महिनाभर त्या भगवंताचं चिंतन करत 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 आपला परपंच चालवावा आणि फक्त ध्यास त्या मालकाचं राहावं. निशिदिनी करावे आनंद समरण, तेने जन्म मरण दुःख जाय. त्याची ओळख आम्हाला होणार आहे. पण त्या मालकांचा, ओमकाराच्याही पलीकडचा भगवान परमात्मा, त्याचं आपल्याला वर्णन करता येत नाही, या वाचन वर्णन करता येत नाही. असा तो भगवान परमात्मा स्वतः यदुराजा भगवान दत्तप्रभूचं, अवधूत महाराजांचं घट्ट पाय धरले. भगवंता, हे जीव बुडालेला आहे, तरुण जाण्यासाठी काहीतरी सांगा. तुम्ही ज्या महाराजांच्या सेवा कवा येईल महाराजाच्या मुखातून मी केव्हा ऐकावं तुमची उत्सुकता दिसायला लागली. फक्त मी महाराज जेवढा वेळ देतील तेवढाच वेळ मी सेवा करणार आहे. नंतर महाराजच आहेत, वाचक बदलतील. म्हणून आता दुसऱ्या श्लोकामध्ये काय करतात आणि काय सांगतात यदुराजाला ते असणारा अवधूत महाराज ते ऐकू. जय जयाजी धनवंता, जय जयाजी कृपावंता, दत्त जय जयाजी सर्वातीता, रूप अरूपातीत तू. डोळ्यात अश्रू आले यदुराजाच्या. अवधूत महाराजांचे घट्ट पाय धरले, पाय धरून म्हणू लागले. यदुराजा रडू लागले. देवा, भाग्यवंत कोणाला म्हणावं? भाग्यवंत शब्द भक्तांनी उच्चार केला. मधुमनी स्वतः म्हणू लागले, देवा तुम्ही भाग्यवान आहोत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची. भाग्यवंत कोणाला म्हणावं? कधीच कोणापुढे हात पसरताची गरज नाही आणि दिल्याच्या नंतर मागण्याची आशा नाही. न मागता देतो तो त्याला धनवंत म्हणावं. तू तर धनवंत आहेस. देवानं तुम्हा मला दिलं नाही काय सांगून थकले रे संत, हा देह आहे नाशिवंत. सांगून थकले पण कोणी ऐकायला तयार नाही. पण ज्यांनी ऐकलं त्यांचा उद्धार झाला. तू धनवंत आहेस, कृपाळू आहेस, मायाळू आहेस, दयाळू आहेस. सृष्टी निर्माण केलास आणि सगळ्याचा सांभाळ करणारा तू आहेस. आदी अनादी सर्व राहती तुझे मधी, व्यापून निराळा आदी गणानंदाला तो. भगवंता तुला माझा शरण आहे, पण करपाळू आहेस. करपाळू कोणाला म्हणावं? या जीवाची दया आली, जीवाला जो दुःख व्हायला लागलं, जीवाला जे त्रास व्हायला लागली, फक्त भगवंतालाच त्याची काळजी आहे, दुसरं कोणाला नाही. देवाला 1, संताला 2. म्हणून डॉक्टर प्रसादबन महाराजांनी रत्न तुमच्या आमच्या मुली शब्दरत्न दिलं, अभंग दिले. त्या अभंग वाणीतून तुम्ही आम्हाला संदेश देतात. अरे भल्या माणसा, तो भगवान परमात्मा आहे, तो अविनाश आहे, तो निजानंदाचा बाप आहे आणि सगळ्याच्या आधी आहे आणि अनादी आहे. त्या प्रभूचं चिंतन करावं लागेल.
त्याचं आपल्याला वर्णनच करता येणार नाही. म्हणून त्या मालकाला आम्हाला हृदयामध्ये साठवायचं आहे. हृदय मंदिरी साठवावी ज्योत, पाहतो अद्भुत चमत्कार. प्रसादबन महाराजांनी फक्त माणसात देव आहे. तुकडोजी महाराज, संत समर्थ बाळगीर महाराज, रामेश्वर महाराज, प्रसादबन महाराजांनी माणसातला देव जागृत केला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असताना माझा भगवान दत्तप्रभू आहे ते जागृत डोळ्यामोरी दृश्य ठेवून, डोळ्यामोरी ठेवून शुद्ध भाव अंतकरण नामस्मरण केल्याच्या नंतर तो देव म्हणणारा देव जवळ येतो, याचा सांभाळ करतो. दुःख, भय, विघ्न सगळं निवारण करणारा तो बाप आहे. जय जयाजी सचिदानंदा, जय जयाजी ब्रह्मकंदा, जय जयाजी स्वरूपानंदा, आनंदा परसाक्षी. देवा तुझं काय वर्णन करावं. पुतळा आहे तू, मूळ आहेस. मूळ माया चैतन्य रचिला संसार पिंडिया ब्रह्मांडी अवघा उभविलाकार. तू मूळ आहेस, निजबज आहे, बीज आहे, मूळ बीज, आणि तूच आहेस खरा. तुझ्या व्यतिरिक्त कोणी नाही. कोणी नाही म्हणजे कोणीच नाही असं नाही, पण तुझ्यापासून सगळं आहे. तूच दाता आहेस, तू तिथला मालक आहेस, आणि तुझ्याच सूत्राने हे काही चालते आहे. म्हणून देवा इथं तुला येवावं लागेल. मजानं काही हे होणार नाही. हे दुःख अवस्था, हे जे दैन्य आहे, हे जे जीवाची जी दैन्य होते, फक्त तुझ्या नामानं सुटते. नामे तरती नामे उदरती, फक्त तुझ्या नामाने. दत्त दत्त म्हणती जे वाचे, तिची नर जाणावे दैवाचे. अष्टमहासिद्धी नित्य राबताती, भुक्ती आणि मुक्ती दाशी होती. परी भाळू नका त्या कामास्वादीनं, निष्काम होऊन आनंद स्मरा, हे आनंद गंगा होय. बाळगीर महाराजांच्या अभंगाच्या शब्दातली आनंद गंगा होय. ते आनंद गंगेचं रूप आजच्या ह्या अभंगामध्ये येते. कुठं कोणाचं देणं नाही, घेणं नाही, येणे, दोनगा जेवणे, तीन तास सेवा करणे, कव्वा घरला जाणे. मग त्यासाठी तो निष्कल्प काय काय अविनाशी आहे, परमात्मा मालक आहेस, बाप आहेस. तुझ्या बापाशिवाय तुला कोण, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. तो आनंद आहे. शेवटला म्हणले तो आनंद. आनंद दुःख असलं तरी माणूस आनंद म्हणत असतो. दुःख असताना सुद्धा आनंद म्हणल्याच्या नंतर त्याला आनंद झाल्यासारखा वाटतोय. म्हणून तू आनंद आहेस. आनंदाचा कंदाचं वर्णनच करता येणार नाही. वाचेनं वाचा थांबली जाते. वाच्याला काहीच करता येणार नाही. वाचा तिथं थांबते. आम्हासारख्या पामराला काय बोलता येते हो? बोलता येऊ शकत नाही. बोलण्यासाठी अधिकार लागतो. अधिकार तैसा जावी वेला मार्ग झालो तदाकार नित्य शुद्ध. ज्या महात्म्यानी वयाच्या 27 वर्षापासून पहिल्या 8 वर्षापासून म्हणत यदुबन म्हणत महाराजांची सेवा केली, सेवा करून तिथली सेवा केली, तिथली सेवा तुमच्यापर्यंत सेवेला आले, म्हणून त्यांच्या मुखातले शब्द आहेत ते तुम्हाला फार मोलाचे रत्नासारखे वाटतील. आम्ही परपंचिक आहोत. त्यासाठी काय करावं लागतं? रुजावं लागतं आणि झिजावं लागतं. कष्ट सहन करावे लागतात. तेव्हा अंकुर वरी येतो. त्या अंकुरामध्ये तो भगवान आनंद मालक भरलेला असतो. एवढी ताकद असणारी ती नामाची आहे. जय जयाजी भक्त पालका, जय जयाजी भव मोचका, जय जयाजी विनोदारका. देवा 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 तुला मी काय सांगू, काय मागू देवा. भक्ताचं पालन करणार आहेस, पालन करणार आहेस. मध्वमुनी बोलू लागले. यदुराजा घट्ट पाय धरले. अवधूत महाराजाला बोलतात भक्ताचं पालन करणार आहेस. कोणाचं पालन केलास आतापर्यंत? पुरावे लागतील ना. अनेकाचा उद्धार केला माझ्या भगवान दत्तपूर्णी. 3.5 कोटी जी शंभूचा उद्धार झाला दत्त दर्शनी. 88,000 ऋषीचा झाला. 81 कोटी 1.25 लक्ष वरी 10 दैवता. त्याच्यामध्ये कोणी दिशेना मोक्षाचा दाता. साधू संत टाहो पडून सांगतात रामी विजय ग्रंथामध्ये
13वा अध्याय काढून बघा. 13वा अध्याय काढल्याच्या नंतर श्रीधर स्वामी ज्या वाल्मिकी ऋषीनं राम येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं, त्या वाल्मिकी ऋषींनी शब्द टाकून ठेवला 51वा श्लोक 52 परून 60 पर्यंत तुम्ही ध्यान द्या. अवतार उदंड होती शेवटी विलया जाती, तैशी नेवेगा दत्तमूर्ती नास कल्पांती आशेना. राम विजय ग्रंथामध्ये उदंड अवतार होतील, येतील किती अवतार जाती, तो अविनाश मालक आहे म्हणून तू भक्ताचा तारक आहेस. शिवलीला अमृतामध्ये आनंद संप्रदाय आगाधाचा आगाध स्वामी तो कैवल्य निदान, बहुडोई बुडता जीवाशी तारी भगवान. तो मालक आहे, तो भगवान दत्तप्रभू आहे. अविनाश आनंद नामधरा कंठी हृदय संपुष्टी साठवावे, मरणाच्या आधी मरून यारावे तरीच पावावे मोक्षपद. मरणाच्या आधी मरावं लागतं म्हणूनच ज्ञान गंगा खाली तुमच्या सच्चिदानंद बंद महाराजांनी मरणाच्या आधी मरण होय इथं येऊन सेवा करणं, म्हणजे मरणाच्या आधी मरण होय. म्हणून त्यासाठी अविनाश आहेत भगवंता, निष्कलंक आहेस. तुझं मी काय वर्णन करू, पण धावत या आणि धावत येऊन आयुष्य पळभर आहे. जशी काकडी खावी तसं आयुष्य आहे. काकडी माणूस कुठं खातो, घरी नेऊन सगळ्याला देऊन खातो का? बस स्टँडवर घेतो, कट्ट दिशात होतो, मीठ लावतो, कट्ट खातो. आता काकडी खाणं राहिलं नाही, आता मका खाणं झालंय. तेवढं आयुष्याची पळापळ झालेली आहे. तसं आयुष्य जात आहे. आयुष्य जात असलेल्या देवाला संदेश यदुराजा देऊ लागले, देवा तुझ्याशिवाय तारणारा कोण आहे, तुझ्याशिवाय मालक कोण आहे देवा. धावत या भगवंता आणि माझ्या जीवाचा उद्धार करा देवा. 7 नाम द्या, परनाम द्या, निज नाम द्या. बरं वागण्याचं मला थोडं ज्ञान द्या. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, जीव दैवता प्रपंच परमेश्वर, सत्य सोच दया दान परिस्त्री अविलास नाही, अहिंसा तागावे पाहिजे, एक पतिव्रत द्यायचे 7 लोचन धर्माचे आहेत. धर्माचं पाया सांगा, धर्माचे असणारे हात सांगा आणि धर्माचे डोळे सांगा, जेणेकरून जीव दत्त 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 मनात प्रपंच करावा. नेटका कुठं राहू नये, फाटका परमार्थाचा घ्यावा गुटका. म्हणून देवा धावत या. मी पापी आहे, मी अपराधी आहे, मी अनादी आहे, पण देवा तुझ्याशिवाय मला कोणी नाही. असं असताना यदुराच्या डोळ्यात असताना पाणी आणले, घट्ट पाय धरले, मधो मुनी तुम्हा मला सांगू लागले देव दयाळू आहे, फक्त देवाला हाक मारा. देव तिथं उभा असतो. एवढी ताकद फक्त नामाची आहे. जय जयाजी मोक्षदानी, जय जयाजी गुण निर्गुणी, जय जयाजी परात्पर सदनी, अपरापर साक्षी. एवढं बोलल्याच्या नंतर यदुराच्या डोळ्यातून अश्रू गाळत म्हणू लागले, तुझ्या हातातच हाय देवा मोक्ष द्यायचं. क्रमसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी, ब्रह्मसृष्टी, निरालमसृष्टी, ज्ञानपदाचा मालक तुझं नाव आहे आनंद. आनंद नाम घेता संसाराची चिंता नाही पै सर्वता कदा काळी. बाळकाचे कोडे पुरवितसे माता, तैशी आनंद गीता पुरवितसे. तुझ्याच हातात आहे मोक्ष देण्याचं. ताकद नाही म्हणले, अशी एवढी ताकद आहे तुझी की कारण का तुझ्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढं रहस्य आहे, एवढी आवड आहे. द म्हणजे देणारा, त म्हणजे तारणारा. तू मालक आहेस, अविनाश आहेस, अवकिरी आहेस, अमृत आहे, शुद्ध बुद्ध नित्यमुक्त तो, निराभिमानी तो, परात्पर तो, परसाक्षी तो, सर्वात्मक तो, सर्वातीत तो, सर्व करता सर्व करता, आनंद सिद्धाचा दाता तो परात्पर आनंद. म्हणून तुझ्या हातात मोक्ष आहे. एवढी ताकद आहे. अहो देवाला काय देणार नाही हो, असंच म्हणून जाते माणूस. अहो दत्त संप्रदाय लय अवघड आहे हो. माणसाला काय बी करू देव म्हणजे सोपा होय, आणि पत्ते झालं की अवघड होय. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, हे खोटं होय काय नाही. बा ते हाणावं आणि देव घरला यावं असं नाही. म्हणून देवा तुझ्या हातात मोक्ष आहे. मुखात नाम, हाती मोक्ष आहे. आयुष्य आता एक क्षण चाललेला आहे. संतांनी थकले आणि तुम्हाला सांगतो संतांनी अवतार घेऊन युगाला अवतार घेऊन तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी तळमळ आहे बरं काय.
एवढी तळमळ आहे, लई काही करायची गरज नाही. मला एवढंच समजते, घरी आपण कापूस लावतो, कापूस लावत असताना रामजी पाटील, कापूस लावल्याच्या नंतर माझं म्हणणं आहे, देव जर आपला व्हायचा असेल, कापूसची आरती लावतो, येचाय गेलं तो मजा महिने इकले तिकले गोष्टी बोलण्यापेक्षा दत्त म्हणाव, आनंद म्हणून वटीत टाकाव. कापूस लेकरू आणि ते घरला येवाव, किती जप होते. घरी येवाव, नामस्मरण कराव. उठता बसता, खाता पिता, देता घेता, आनंद बोला. माझ्या बाळगुरू आईनं, माझ्या रामेश्वर आईनं, माझ्या प्रसादपर महाराजांनी, आजोबा तुम्ही काही करा पण एकच करा, काम करा. हाती काम, मुकी नाम. दत्त दत्त म्हणत माझी भाकरी करा. या चिमुकल्याला घेऊ जेव घाला, तेच जिजो मा होय. म्हणून मोक्ष जर आपला घरला यायचा असेल, बारक्या गोष्टीपासून, भाकरीपासून तर वागण्यापर्यंत करता प्रपंच फार निर्मळ असावा लागतो, निर्मळ गंगेच्या पाण्यासारखा. तेव्हा मोक्ष हाती येते, परात्पर परमात्मा जवळ येते. एवढी ताकद आहे. म्हणून त्याच्यासाठी नेमकं आपल्याला करावं लागते काय? फक्त नामस्मरण करावं लागते, देहाला गुरु करावं लागते. देहाला गुरु करावंच लागते. आणि तुम्हाला तळपायाला काटा देव मोडू देणार नाही, एवढी ताकद त्या दत्त मालकाची आहे. कारण का मोक्ष त्यांच्या हातात आहे. काय वर्ण तुझे महिमान, दीनबंधू दयाळू पूर्ण, बाबा भयाचे करुणिया मोच, दत्त दत्त कैवल्यदान देवा. मोक्ष देतोस पण काय काय तुझ्याकडे आहे? आनंद माझी माता, आनंद माझा पिता, बहीण बंधू चुलता, आनंद माझा. तूच माझा बाप आहेस, तूच माझी आहेस, तूच माझा गणगोत आहेस. देवा तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तरी पण कैवल्याचं सुख देतोस. या अलीकडलं जाय अष्टमहासिद्धी नित्य राबताती, भुक्ती आणि पुक्ती दाशी होती. नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगून जातो, नामस्मरण केल्याच्या नंतर आपणाला अजिबात त्रास होऊ देणार नाही. वचन प्रकृती कशी द्यायची, समाधान कसं मिळायचं, फक्त देवाच्या हातात आहे. पण आपल्या आधी हातात आहे नाम. नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विघ्ने, आता न लगे येणे जाणे आणि सर्व चुक हलवीत जाणं, आणि करती दत्ताचे स्मरण आणि निशिदिनी करती ध्यान. कशामुळं? तो बाप बी आहे, आई बी आहे, बंधू बी आहे, चुलता बी आहे, शिराडोन आहे, सह्याद्री शिराडोन आहे, आणि हृदयच आपलं